पावसातील श्रद्धेची वाट ही आपली सध्या मालिका सुरू आहे. ह्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आजचा दिवस 7 आणि ह्यामध्ये आपण अनुभवणार आहोत रिंगण सोहळा, जो की दिवेघाट येथे खूप मोठ्या प्रमाणात सोहळा होतो आणि दिवेघाट वारीचा हा शिखरबिंदू मानला जातो. तर मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सोन्याने नाहून गेला. पहाटेच्या पहिल्या किरणांनी दिवेघाट सोन्याने नाहून गेला. रिंगण म्हणजे केवळ धावणारा अश्व नव्हे, तो भक्ती, श्रद्धा, समर्पणाचा उत्सव झाला. धुक्याने वेढलेले डोंगर, उगवत्या सूर्याचे दृश्य सुंदर. धुक्याने वेढलेले डोंगर, उगवत्या सूर्याचे दृश्य सुंदर. भगव्या पताकांचा महासागर, ज्ञानोबा तुकोबांचा अखंड गजर. पावसाईने हिरवाईने नटला घाट. पावसाईने हिरवाईने नटला घाट. त्यात घुमू लागला टाळ मृदुंगांचा नाद. डोंगर दऱ्याही भक्तिमय झाल्या, वारकऱ्यांच्या पाऊलात त्याही दंग झाल्या. वारीचा मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे वारीचा हा शिखरबिंदू होता. श्रद्धेचा अश्वाचा नव्हे तो श्रद्धेचा वेग होता. रिंगण नव्हे ते जीवन चक्र होते. धुळीत एकरूप झालेले श्रद्धामय वारकरी होते. दिवेघाटी रंगला रिंगण सोहळा, नभातही जणू सूर्य थबकला. सध्या आपण सोशल मीडियावरती बघतोय की सूर्यानेही रिंगण घातलेत. ते मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. दिवेघाटी रंगला रिंगण सोहळा, नभात सूर्यही जणू थबकला. भक्तीचा तो आविष्कार पाहुणी सूर्यानेही रिंगण घातला. आणि मग धरतीवर अश्वाचे रिंगण झाले, नभी सूर्याचे तेजही फिरले. जणू सृष्टीच्या प्रत्येक कणाकणाने पंढरीस जाण्याचे ठरविले. जणू सृष्टीच्या प्रत्येक कणाकणाने पंढरीस जाण्याचे ठरविले. दिवेघाटी भक्तांचा सुवर्ण सोहळा फुलला. आता जेजुरी खंडेराया वाट पाहू लागला. आपण डे 8 मध्ये भेटूया जेजुरी गडावर. येळकोट येळकोट, जय मल्हार. धन्यवाद.